श्री स्वामी समर्थ स्वामी मला तुमच्या मनातल्या सगळ्याच्या पूर्ण करो हीच मी स्वामीचरणी प्रार्थना करते। आज मी तुम्हाला सांगणार आहे मकर संक्रांतीबद्दल। मकर संक्रांतीबद्दल सांगण्याच्या अगोदर सांगते तीळ गुड घ्या, गोड गोड बोला आणि माझा व्हिडिओ असाच बघत राहा आणि मला असाच सपोर्ट करत राहा। आज मी तुम्हाला या संक्रांतीबद्दल माहिती देणार आहे। बघा, संक्रांती ची माहिती जी होती ती पूर्वी गावाकडे भट म्हणून येत होते आणि ते भट लोक ही संपूर्ण माहिती घराघरामध्ये जाऊन त्या लोकांना सांगत होते की संक्रांत कशावर आलेली आहे, कशावर बसलेली आहे, कोणतं फूल धारण केलेलं आहे, कोणते वस्त्र धारण केलेले आहे, तीच माहिती मी आज तुम्हाला माझ्या ह्या व्हिडिओमध्ये देणार आहे। त्यामुळे व्हिडिओ लास्ट पर्यंत बघावा। बघा, संक्रांती ही देवी आहे आणि संक्रांती सण हा अतिशय उत्साहामध्ये आणि खूप शुभ मानला गेलेला आहे। या संक्रांती सण 3 दिवसाचा असतो। 3 दिवसपर्यंत आपल्याला साजरा करायचा असतो आणि वर्षातला हा पहिला सण आहे। म्हणजे आपल्या वर्षातला 2025 मधला पहिला सण हा संक्रांती आलेला आहे आणि हा 3 दिवसाचा आहे। मग सूर्यदेव जो आहे तो मकर राशीमध्ये प्रवेश करतो, तर त्यामुळे संक्रांती सण हा साजरा केला गेलेला आहे। तर या संक्रांती सणाला सौभाग्यवती स्त्रियांसाठी सुद्धा अत्यंत शुभ आहे, कारण की सौभाग्यवती स्त्रियांचाच हा सण मानला गेलेला आहे। त्या दिवशी सौभाग्यवती स्त्रिया सुगडांची पूजन करतात, देवाला ह्या ज्या सुगडण असतात त्या दान करतात, का तर आपला सौभाग्य अखंड राहावा, आपण आपल्या पतीचा आयुष्य दीर्घ प्राप्ती व्हावी, त्यासाठी प्रत्येक स्त्री ही 5 सुगडण किंवा 7 सुगडण अशी पूजा करून देवाला अर्पण करतात, म्हणजे देवाला दान देतात। अशा प्रकारे सुगडणची सुद्धा पूजा केली जाते। त्याच्यामध्ये 5 प्रकारचं 7 प्रकारचं असं वस्तू टाकल्या जातात आणि ते दान म्हणून देवाला ते सुगडणची पूजन करून दान दिलं जातं। तर अशा प्रकारे हा सण साजरा केला जातो। आणि बघा, भोगी जे असते ते भोगीच्या दिवशी सगळ्या प्रकारच्या भाज्या एकत्र करतात, सगळ्या प्रकारच्या भाज्या एकत्र कोणत्या भाज्या तयार करतात आणि त्या भाज्यांचे श्रवण करतात, म्हणजे खातात आणि तिळीच्या भाकरी करतात। बाजरीचं पीठ असतं, त्याच्यामध्ये तीळ टाकून त्या भाकरी तयार करून ते खाल्ल्या जातात, देवाला सुद्धा अर्पण केल्या जातात। हा असा भोगी सण आहे। या दिवशी प्रत्येक स्त्री ही बांगड्या घालत असते, बांगड्या परिधान करत असते, सौभाग्याची दीर्घ आयुष्य प्राप्त होण्याकरता प्रत्येक स्त्री ही सौभाग्यवती स्त्री ही हिरव्या कलरच्या बांगड्या शुभ सांगितलेल्या आहे आणि हिरव्या कलरच्याच बांगड्या आपल्याला घालायच्या आहे भोगीच्या दिवशी। तर अशा प्रकारे हा भोगी सण हा साजरा केला जातो आणि संक्रांतीच्या दिवशी त्या सुगडांची पूजन केलं जातं, देवाला त्या सुगडण अर्पण केल्या जातात। आज मी तुम्हाला सांगणार आहे की आपल्याला जे क्रिक्रांत आहे, जो कर आहे, त्या करच्या दिवशी आपल्याला अशा काहीच शुभ गोष्टी करायच्या नाही, कारण की क्रिक्रांती ही चांगली नसते। क्रिक्रांतीच्या दिवशी अशा काहीतरी म्हणजे कुठं जात नाही, बाहेर जात नाही। जर कुणावर मुलावर आले असेल, नवऱ्यावर आलेले असेल तर आपण बाहेर जाऊ देत नाही, मनाला काळजी लागते, कारण की हा जो दिवस आहे अतिशय अशुभ मानला गेलेला आहे। या दिवशी कोणतंच कार्य करत नाही, कारण की जो कोणी काही कार्य करतो त्याचे ते कार्य होत नाही, त्या कार्यामध्ये त्याला काहीतरी अडथळे येतात, काहीतरी तोटा होतो। तर अशा प्रकारे ह्या दिवशी घरामध्ये भांडण करत नाही, कटकट करत नाही, असं म्हटलं गेलेलं आहे की क्रिक्रांती आणि करच्या दिवशी आपण जर गावाला पण गेलो तर काहीतरी अघटित घटना घडतात। तर क्रिक्रांतीच्या दिवशी जर आपल्या घरामध्ये भांडण झाली किंवा काही तर वादविवाद झाला तर म्हणजे वर्षभर आपल्या घरामध्ये किटकिट असते, म्हणून ह्या क्रिक्रांतीच्या दिवशी अशा काहीच गोष्टी आपल्याला करायच्या नाही। आता मी तुम्हाला सांगते की संक्रांत ही कशावर बसलेली आहे। संक्रांत ही एक देवी आहे आणि संक्रांती देवी आहे आणि ती कशावर बसलेली आहे। तर मी तुम्हाला अगोदर सांगते की संक्रांत जी आहे ती तिचं जे वाहन आहे ते तो वाघ आहे आणि ती उपवाहन तिचं घोडा आहे। संक्रांतीने पिवळ्या कलरचे कपडे परिधान केलेले आहे संक्रांती देवीने आणि तिच्या हातामध्ये जे शस्त्र आहे ते गदा आहे आणि तिने केशरी रंगाचा टिळा म्हणजे केशरी रंगाचा टिळा लावलेला आहे आणि संक्रांती देवीने, आणि तिचं वय जे आहे ते तरुण आहे, ती वयाने तरुण आहे आणि ती कुमारिका आहे आणि ती बसलेली आहे आणि तिच्या हातामध्ये जे फूल आहे ते जाईचं फूल जाईचं फूल तिने वासासाठी तिच्या हातामध्ये घेतलेलं आहे आणि जाती तिचं सर्प आहे आणि तिने मोत्यांच्या ज्या माळा आहे त्या धारण केलेले आहे आणि तिचं जे नाव आणि नक्षत्र सांगते तुम्हाला, तिचं नाव महोदरी आहे आणि तिचं नक्षत्र सामुदायिक मुहूर्त पण 45 असून ती पूर्वेकडून पश्चिमेकडे जात आहे आणि वायव्येकडे ती बघत आहे। त्यामुळे ही जी संक्रांत आहे ही शुभ सांगितलेली आहे। संक्रांतीच्या दिवशी जे आपण काही कार्य करतो ते सफल होतं आणि आपल्या आयुष्यामध्ये त्याचं यश प्राप्त आपल्याला होत चालतं, असं सुद्धा म्हटलं गेलेलं आहे। तर ह्या दिवशी आवर्जून आपल्याला सूर्यनारायणाला सुद्धा पाणी अर्पण करायचं आहे।
संक्रांतीच्या दिवशी सूर्यनारायणाला पाणी का अर्पण करावं बघा, हे भोगी, संक्रांत, क्रिक्रांत या हे तीन जे सण आले आहेत, या तीन दिवसामध्ये आपल्याला सूर्यनारायणाला पाणी अर्पण करायचं आहे। कारण की सूर्यनारायणाला जर आपण पाणी अर्पण केलं तर आपला जो शनी दोष असतो तो खूप प्रमाणात कमी होतो असं सुद्धा म्हणण्यात आलेलं आहे। त्यामुळे आपल्याला शनिदेवाला म्हणजे सूर्यदेवाला पाणी अर्पण करायचं आहे। ओम सूर्याय नमः, ओम सूर्यदेवाय नमः असा मंत्र म्हणून आपल्याला जल अर्पण करायचं आहे, हे विसरू नका। त्या दिवशी हे 3 दिवसामध्ये तुम्हाला उशिरा उठायचं नाही, लवकर उठायचं आहे, घरातली आपला सगळं आवरायचं आहे। आपल्या घरामध्ये तिळीचं जास्त प्रमाणात सेवन करायचं आहे, कारण की पांढऱ्या कलरची जी तीळ आहे ती अत्यंत शुभ मानली गेलेली आहे। पांढऱ्या कलरची तीळ दान म्हणून सुद्धा तुम्ही देऊ शकता। दानाला खूप महत्त्व आहे। या दिवशी तुम्ही जेवढं दान देणार तेवढं तुम्हाला त्याचं भाग्य तुम्हाला प्राप्त होणार, तुमच्या पुण्यामध्ये त्याचं भर पडणार आणि तुमच्या जीवनामध्ये सुख शांती नांदणार। आणि बघा त्या दिवशी तुम्हाला पितरांची सुद्धा सेवा करायची आहे, पितरांचा आशीर्वाद तुमच्या सोबत राहणार आहे। कारण की आपण तिळीचं दान किंवा दुसरे काही रक्तदान, तिळीचं दान किंवा जे काही तांब्याचं दान अशा जे दान असतं ते दान केलं जातं। या दानाला सुद्धा अत्यंत साधारण असं महत्त्व आहे। बघा या संक्रांतीच्या दिवशी भरपूर ठिकाणी 5 वर्षापर्यंत लहान मुलांवर बोर स्नान होतं। जे बोरं असतात म्हणजे मुरमुरे असतात, त्याच्यामध्ये बोरं असतात, चॉकलेट असतात, बिस्किट असतात, असे मुलं बोलवले जातात। लहान मुलगा असेल 5 वर्षाच्या खाली त्याचं 5 वर्षापर्यंत बोर स्नान करतात। का तर हे वर्ष त्याला खूप सुख समृद्धीने जावं, या वर्षामध्ये त्याला कुठल्याच प्रकारचं अडथळे निर्माण होऊ नये, त्याला काही त्रास होऊ नये, त्याच्यासाठी बोर स्नान केलं जातं। आणि ते बोर स्नान अत्यंत शुभ मानले गेलेलं आहे। जर तुम्हाला तुमची मुलं 5 वर्षाच्या खाली असतील किंवा 5 वर्षाचे असतील तर तुम्ही बोर स्नान नक्कीच करा, आवर्जून करा। तर ह्या बोर स्नानाला सुद्धा खूप महत्त्व सांगितलेलं आहे। या दिवशी हळदी कुंकू सुद्धा केलं जातं। फक्त क्रिक्रांत जी असते कर त्या दिवशी हळदी कुंकू करत नाही, कारण की तो सण म्हणजे तो जो दिवस आहे तो अशुभ मानला गेलेला आहे। त्या दिवशी हे सगळे जे चांगले कार्य आहेत ते करत नाही। तुम्ही भले दुसऱ्या दिवशी करू शकतात किंवा संक्रांतीच्या दिवशी करू शकतात हळदी कुंकू, नाहीतर क्रिक्रांत जाऊ द्यायची आणि नंतर दुसऱ्या दिवशी आपल्याला करायचे आहे। तर जे तुम्ही हळदी कुंकूचा कार्यक्रम करणार असेल तो करायचा। आणि नंतर तुम्हाला अजून सांगणार आहे, जे संक्रांती देवीने जे काही वस्तू परिधान केलेल्या आहे त्या वस्तू आपल्याला परिधान करत नाही, ते वर्जित आहे। त्यामुळे जर तुमच्याकडे परंपरा असेल, तुमच्याकडे घालत असतील, देवीने काही घातलेलं असेल जे सांगितलेलं आहे पिवळ्या कलरचं, तर ते तुम्ही घालू शकतात। नसेल तर बिलकुल घालू नका, कारण की नाहीच सांगितलेलं आहे, वर्जित सांगितलेलं आहे। तशाच प्रकारे आपल्याला करायचं आहे, त्या वस्तू तुम्हाला परिधान करायच्या नाही। भले तुम्ही पिवळा कलर सोडून भरपूर प्रकारच्या साड्या असतात, लाल आहे, हिरवी आहे, अशा प्रकारच्या तुम्ही साड्या परिधान करू शकतात। पण ही जी साडी आहे काळ्या कलरचं सुद्धा चांगलं सांगितलेलं आहे। काळा कलर सुद्धा संक्रांतीच्या दिवशी भरपूर ठिकाणी काळ्या कलर हा घातला जातो, त्यामुळे तुम्ही काळ्या कलरचं सुद्धा म्हणजे वस्त्र धारण करू शकता, साडी घालू शकतात। फक्त पिवळ्या कलर सोडून आपल्याला सगळे कलर तुम्ही वापरू शकतात। तर अशा प्रकारे ही ह्या वर्षाची आलेली संक्रांतीबद्दल तुम्हाला माहिती देण्याचा प्रयत्न केलेला आहे। त्यामुळे माझा जर तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा, सबस्क्राइब करा आणि झालेली जी प्रार्थना आहे मी स्वामीचरणी रुजू करते। श्री स्वामी समर्थ।